आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री व जनसामान्यांचे लाडके नेते पवन कल्याण यांच्या 54व्या वाढदिवसानिमित्त दत्त मंदिर परिसरात मंगळवारी भव्य सामाजिक उपक्रम राबवण्यात आला। या रक्तदान शिबिर आणि भव्य आरोग्य शिबिराची सुरुवात दत्त महाराजांच्या पुजाऱ्यांनी पूर्व विभाग दत्त मंदिराचे अध्यक्ष महेश देवसानी यांच्या हस्ते पूजा करून सुरुवात करण्यात आली। या कार्यक्रमात रक्तदान शिबिर आणि मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते। शेकडो युवकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले, तर अनेक नागरिकांनी मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घेतला। तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत रक्तदाब, मधुमेह, नेत्र तपासणी, हृदय तपासणी आदी सेवांचा लाभ उपस्थितांना मिळाला। पवन कल्याण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून स्थानिक सामाजिक संस्था, कार्यकर्ते आणि चाहता वर्ग एकत्र येऊन हा दिवस समाजोपयोगी कार्यासाठी साजरा केला। उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्या समाजसेवेच्या ध्यासाने प्रेरित होऊन हा उपक्रम राबवण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले। यावेळी सामाजिक कार्यकर्ते व विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे आयोजन अतिशय शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले। स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले असून राजकारणासोबत सामाजिक जाणीव जपण्याची खरी प्रेरणा पवन कल्याण यांच्याकडून मिळते, अशा शब्दात भावना व्यक्त केल्या। कार्यक्रमास उपस्थित श्रीनिवास यन्नम, नवलकुमार चिलवेरी, नरेंद्र संघा, श्रीनिवास बिटला, व्यंकटेश पासकंटी, अनिल कोंडा, लक्ष्मीकांत दावत, प्रमोद चारगुंडी, राजेश वासम, अनंत आडम, रामकृष्ण भोगा, श्रीनिवास मंथे, नंबादास गुज्जा, मार्कंडेय गुत्तीकोंडा, गणेश भंडारी, सोमनाथ गोयल आदी उपस्थित होते। नमस्कार। अतुल्य सेवा प्रतिष्ठान तसेच सोलापूर जनसेना शाखा या संयुक्त विद्यमाने आज माननीय श्री पवन कल्याण सर यांच्या 54व्या वाढदिवसानिमित्त आज पूर्व विभाग दत्त मंदिर देवस्थान येथे अतिभव्य असे रक्तदान शिबिर, महाआरोग्य शिबिर व या ठिकाणी संपन्न होत आहे। तरी सोलापुरातील बरेच पवन कल्याण फॅन्स या कार्यक्रमात सहभाग घेऊन उपस्थित राहून त्यांनी सहकार्य केल्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचा आभार मानतो। व सर्वात महत्त्वाचे म्हणजे आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री यांनी सोलापुरात व परवा 30 तारखेला विशाखापट्टणम येथे जाहीर सभेत त्यांनी सांगितलेलं आहे की पुढील काळामध्ये पूर्ण भारतभर त्यांनी जनसेनाची शाखा ओपन करण्याची त्यावेळेस ग्वाही दिली आहे। याबद्दल सोलापूर युवकांना मी एकच विनंती करतो की त्यांनी जास्तीत जास्त युवकांनी जनसेना पार्टीमध्ये सामील होऊन देशसेवा करण्यामध्ये सहभागी व्हावे। जय पवन कल्याण, जय पवन कल्याण, जय जनसेना, हैप्पी बर्थडे पवन कल्याण।